लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये 110 उमेदवारांचे अर्ज हे वैध झालेले आहेत। 5 मतदारसंघातील 181 पैकी 110 अर्ज जे आहेत ते वैध आहेत। नागपुरातून 53 पैकी 26 अर्ज हे वैध आहेत, तर भंडारा गोंदियामधून 40 पैकी 22 अर्ज हे वैध झालेले आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। राज्यात पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे आणि हे मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे। काल या अर्जांची जे उमेदवारी अर्ज आलेले आहेत त्यांची छाननी करण्यात आली आणि त्यामध्ये नागपूर विभागाचा जर विचार केला किंवा जे 5 लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 181 पैकी 110 उमेदवारी अर्ज जे आहेत ते वैध ठरलेले आहेत। नागपुरातून जे वैध ठरलेले उमेदवारांची संख्या 26 आहे, तर सर्वाधिक जी संख्या आहे ती रामटेकमध्ये 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। आज आणि उद्या जे आहे ते आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज आपापले मागे घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत येणार असंच म्हणावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे या 2 दिवसात आज आणि उद्या जे अपक्ष आणि बंडखोर उमेदवार आहेत त्यांची बंडखोरी शमविण्याचं आणि अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांची उमेदवारी मागे घेण्याचं प्रमुख राजकीय पक्षांमागे आव्हान आपल्याला दिसून येत आहे। किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे यांचे अर्ज मागे घेतात का, कोण अर्ज मागे घेतात आणि त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात नक्की कोणते उमेदवार राहतील याचं चित्र स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।